नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण काही अपडेट नाही बघणार आहोत। आज आपण बघणार आहोत की तुम्ही पीसीएम मध्ये 100 मार्क कसे आणू शकतात अटेम्प्ट 2 ला। ठीक आहे, फ्री मध्ये आणू शकतात। खूप जास्त मेहनत करायची तुम्हाला गरज नाहीये। फिक्स गोष्टी सांगेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून। ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तेवढे ॲटलीस्ट 100 मार्क्स सिक्युअर करू शकतात तुमचे। ठीक आहे, चला बघूया आपण। पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल, फ्री मार्क्स म्हणजे काय। फ्री मार्क्स म्हणजे तुम्हाला असेच गव्हर्नमेंट देऊन देणार आहे का? नाही, तुम्हाला जास्त प्रिपरेशन त्या गोष्टीची करावी नाही लागणार। तुम्हाला फिक्स क्वेश्चन माहिती असतील की येणार आहेत। ठीक आहे, आता पुढे पुढे तुम्हाला गोष्टी समजतील बाळांनो, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज नाही भेटत बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देत असेल। पूर्ण कॅप राऊंड प्रोसेस मी तुमची कंडक्ट करून देईल। ठीक आहे, पूर्ण काउन्सिलिंग मी तुमची इझी करून देईल। ठीक आहे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। ठीक आहे, चला बघूया आपण आता पीसीएम मध्ये 100 मार्क्स कसे आणायचे। ठीक आहे, 100 मार्क्स आणण्यासाठी बाळांनो तुम्हाला काही फिक्स क्वेश्चन माहिती पाहिजे, काही तुम्हाला फ्री मार्क्स भेटतील। ठीक आहे, जसं की 60 मार्क्स आपले फिक्स क्वेश्चन येणार आहेत बाळांनो, 40 मार्क्स तुमचे फ्री मार्क्स येणार आहेत। ठीक आहे, आता हे फ्री आहेत की आपण शेवटी बघूया बाळांनो। जे फिक्स क्वेश्चन आहेत ते आधी बघूया। ठीक आहे, चला आता तुम्हाला खूप काही चॅप्टर करायची गरज नाहीये। ठीक आहे, 60 मार्क्स साठी जर तुम्ही 4 चॅप्टर जरी केले, फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे 4 चॅप्टर तरी भरपूर आहे बाळांनो। ठीक आहे, फिजिक्सचं झालं तुमचं रोटेशन, केटीजी, थर्मोडायनामिक्स आणि फ्लुइड्स, हे 4 चॅप्टर जरी केले तरी तुम्ही या 60 मार्क्स पर्यंत पोहोचून जाणार बाळांनो। ठीक आहे, तिघं सब्जेक्ट मिळून। ठीक आहे, केमिस्ट्रीचं झालं तुमचं कोणतं बाळांनो? इलेक्ट्रोकेमिस्ट्री है ना, तुमचं ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स है ना। त्यानंतर कोणतं झालं तुमचं? ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, त्यानंतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड। ठीक आहे, आता जर तुम्हाला हे स्किप करू वाटलं तर तुम्ही सॉलिड स्टेट टाकू शकता। ठीक आहे, कारण दोघांचं सेमच वेटेज आहे। त्यानंतर किंवा तुम्हाला जर ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही थर्मोडायनामिक्स टाकू शकता। ठीक आहे, त्यानंतर मॅथ्स बद्दल बोलायचं झालं तुमचं वेक्टर, ठीक आहे, लाईन अँड प्लेन, तुमचं ट्रिगो, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन बाळांनो, हे 4-5 चॅप्टर केलं तुमचं होऊन जाईल। हे 60 मार्क्स पर्यंत तुम्ही आरामात पोहोचून जाणार। आता हे 60 मार्क्सचे पण कोणते फिक्स क्वेश्चन आहेत त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे। ठीक आहे, चला पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो। ठीक आहे, तुम्ही अटेम्प्ट 1 मध्ये बघितलं असणार बाळांनो, 90% सेम टू सेम क्वेश्चन आलेले होते। अटेम्प्ट 2 मध्ये पण येणार क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून। तुम्ही इथं सगळे फीडबॅक बघू शकता बाळांनो, असे 100+ फीडबॅक तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती शेअर करू शकतो। ठीक आहे, तुम्ही हे सगळे फीडबॅक्स इथं वाचू शकता। ठीक आहे, सेम टू सेम क्वेश्चन येतात। सांगायचं तात्पर्य हेच की अटेम्प्ट 2 ला पण येतील बाळांनो, लवकरात लवकर एनरोल करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। याच वर्षी लास्ट इयरला सुद्धा बाळांनो 92 क्वेश्चन ॲज इट इज सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आले होते, सेम टू सेम है ना। आणि 58 क्वेश्चनच्या व्हॅल्यूज थोड्याफार डिफरंट होत्या बाळांनो। ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात। सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, विजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीसोमॅटी, सांगताडमल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेलेले तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। नक्कीच एनरोल करा। चला आता आपण बघूया 100 मार्क्स फ्री मध्ये कसे येतील। सगळ्यात पहिले आपल्याला फिजिक्स वरती बोलायचंय बाळांनो। फिजिक्स बद्दल जर बोलायचं झालं, ठीक आहे, तुमचं रोटेशन पहिलं चॅप्टर आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो। रोटेशन मध्ये बाळांनो तुमचे 5 टॉपिक वरती क्वेश्चन फिक्स असतात। ठीक आहे, जसं की तुमचं टॉर्क झालं, ठीक आहे, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया झालं, त्यानंतर अँग्युलर मोमेंटम झालं, कायनेटिक एनर्जी झालं, ठीक आहे, आणि रोलिंग मोशन झालं। या 5 टॉपिक्स वरतीच तुमचे प्रश्न येतात रोटेशन मधून। तुम्ही हे अटेम्प्ट 1च्या सगळ्या शिफ्ट बघू शकतात, या 5 टॉपिक्स वर तुमचे प्रश्न आलेले। ठीक आहे, आता त्या 5 टॉपिकचे मी प्रश्न पण सांगतो। प्रश्नांमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात पेपरमध्ये, ठीक आहे, पण अशाच पद्धतीचे तुमचे प्रश्न येतील बाळांनो। रोटेशनचा हा पहिला प्रश्न झाला, तिथे अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय। हा दुसरा प्रश्न झाला बाळांनो, तिथे तुम्हाला वेलॉसिटी विचारलाय। हा तिसरा प्रश्न झाला जिथं परत तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी विचारलेली आहे। हा चौथा प्रश्न झाला बाळांनो, तिथं तुमचं रोलिंग मोशन आणि कायनेटिक एनर्जीला मिक्स केलेलं आहे। आणि हा 5वा प्रश्न झाला बाळांनो, तिथं तुमचं अँग्युलर ॲक्सेलरेशनला मिक्स केलेलं आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो। हे पीडीएफ बघू शकतात बाळांनो, रोटेशन। ठीक आहे, रोटेशनची 5 टॉपिक, मोमेंट ऑफ इनर्शिया, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम, रोलिंग मोशन, कायनेटिक एनर्जी, या 5 टॉपिक्स मधूनच प्रश्न येतात बाळांनो। तुम्ही सगळे अटेम्प्ट 1चे पेपर चेक करू शकता। ठीक आहे, अटेम्प्ट 2 ला पण याच्यातूनच येतील। फिक्स क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये भेटतील। आता दुसरं चॅप्टर कोणतं आहे बाळांनो? आपलं दुसरं चॅप्टर आहे आपलं केटीजी। आता केटीजी विषयी बोलूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची बाळांनो। ठीक आहे, तुम्ही आजकाल खूप काही बघितलं असेल की या कंपनीने एवढे ले ऑफ केलंय, ठीक आहे, किंवा आता हायरिंग एवढी स्टॉप झालेली आहे, आता प्लेसमेंट पर्सेंटेज एवढं ड्रॉप झालेलं आहे का बाळांनो? यांचं प्रायमरी रिझन काय माहितीये? एकच रिझन आहे की जे कंपनीला रिक्वायरमेंट आहे, इंडस्ट्री रिक्वायरमेंट आहे, ते कॉलेज मीटअप नाही करत आहे। ठीक आहे, कॉलेज फक्त आउटडेटेड सिलेबसच्या बेसिसवरती आहे बाळांनो। जे पण ट्रॅडिशनल कॉलेजेस तुम्ही बघताय, ठीक आहे, फक्त आणि फक्त आउटडेटेड सिलेबसच्या बेसिसवरती ते काम करतात। ठीक आहे, न्यू स्किल्ड विद्यार्थ्यांना नाही शिकवत, आणि त्यामुळे खूप मोठा लॅक क्रिएट होतो आणि इंडस्ट्री आणि कॉलेजचा तेवढा कनेक्ट बसत नाही, त्यामुळे हायरिंग खूप कमी होते बाळांनो। ठीक आहे, आता या गोष्टीला
ठीक आहे. ट्रॅडिशनल कॉलेजेस फक्त आणि फक्त तुमचं कशावरती, थेअरीवरती फोकस करतात बाळांनो. ठीक आहे. पण स्टुडंट्स एक रिअल वर्ल्ड स्किलसाठी रेडी नाही होत. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो आलेलं आहे कॉड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. कॉड एक न्यू एज स्किल फर्स्ट इन्स्टिट्यूट आहे बाळांनो. ठीक आहे. हे यांना कॉडला बनवलेलं आहे IIT, IIM आणि FMHच्या ग्रॅज्युएट्सने, अल्युमिनसने. ठीक आहे. सपोर्टेड बाय एक्सपिरियन्स इंडस्ट्री अँड एज्युकेशन लीडर्स, जे टेक लीडर्स आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यांनी सपोर्ट केलेलं आहे या कॉडला. ठीक आहे. गोल एकच आहे की स्टुडंट्सला जॉब रेडी बनवणं. ठीक आहे. जॉब रेडी प्रोफेशनल त्यांना बनवणं बेसिकली. ठीक आहे. लर्निंग अप्रोच काय असतो कॉडमध्ये, फोकस तुमचा लाईव्ह प्रोजेक्टवरती जास्त असतो, हँड्स ऑन स्किलवरती जास्त असतो बाळांनो. ठीक आहे. प्रॅक्टिकल एक्सपोजर तुम्हाला भेटतं. ठीक आहे. करिक्युलम तुमचा कम्प्लिटली हायरिंग रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती असतो, म्हणजे जे इंडस्ट्रीला पाहिजे. ठीक आहे. तेच तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जातं बाळांनो. ठीक आहे. लर्निंग डायरेक्टली युजफुल असते तुमची इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. AI इंटिग्रेटेड प्रोग्राम्स असतात बाळांनो. पूर्ण करिक्युलमच यांचा AI ड्रिव्हन आहे बेसिकली, असं तुम्ही कन्सिडर करू शकतात. कारण AI इतकं फास्ट मूव्ह करतंय बाळांनो आणि तुम्हाला त्याच्यासोबत जावं लागेल है ना. त्यानंतर प्रोग्राम अँड करिअर सपोर्ट बद्दल जर बोलायला झालं, 4 इयर्सचा तुमचा कम्प्युटर सायन्सचा प्रोग्राम असतो बाळांनो इन AI अँड ML. ठीक आहे. 3 इयर्स मॅनेजमेंट डिग्री सुद्धा इथं तुम्हाला भेटते बाळांनो AI इंटिग्रेशनमध्ये. 2 इयर्सचा PG प्रोग्राम पण तुमचा इथं आहे बाळांनो मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे. इंटर्नशिप अँड प्लेसमेंट प्रिपरेशन तुमची कंप्लीट केली जाते. रेज्युमे बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू ट्रेनिंगवरती खूप जास्त फोकस असतो यांचा. ठीक आहे. ऍक्सेस तुमचा 75+ हायरिंग पार्टनर्सला ऍक्सेस आहे. ठीक आहे. म्हणजे प्लेसमेंटचा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. स्टार्टअप सपोर्ट तुम्हाला भेटतो, मेंटरशिप अँड फंडिंग तुम्हाला इथं भेटते बाळांनो. जर तुमच्याकडे एक स्टार्टअप आयडिया असेल, ठीक आहे, खूप चांगला स्टार्टअप आयडिया असेल, तर तुम्हाला इथं फंडिंग सुद्धा करतात. ठीक आहे. ऍडिशनल बेनिफिट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो इथं, ठीक आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किलवरती तुमचा खूप जास्त लक्ष देतात. ठीक आहे. 1-to-1 करिअर कोचिंग इथं होते. ठीक आहे. जी की बाकीच्या कोणत्याच ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये नाही होत. ठीक आहे. अफोर्डेबल फीज आहे बाळांनो कम्पेअर टू ऑल प्रायव्हेट कॉलेजेस. ऑलमोस्ट तुम्ही कन्सिडर करू शकता 50% कमी फीज आहे या कॉलेजची है ना, बाकी टॉप प्रायव्हेट इन्स्टिट्यूटपेक्षा. ठीक आहे. स्कॉलरशिप्स अवेलेबल आहे. ठीक आहे. कॅम्पसेस यांचे मँगलोर आणि पटना इथं 3 कॅम्पसेस आहेत बाळांनो. ठीक आहे. फ्लेक्झिबल लोकेशन आहे. ठीक आहे. स्विचिंगसाठी. ठीक आहे. तर तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुम्हाला ट्रॅडिशनल सेटअपमध्ये जायचंय, जिथं तुम्हाला 2x फीज लागते. ठीक आहे. या कॉलेजच्या कम्पेअर टू, किंवा या कॉलेजमध्ये जायचंय जिथं तुमची फीस सुद्धा कमी आहे आणि तुम्हाला एक न्यू एज टेक्नॉलॉजीचा किंवा टेक स्कूलमध्ये तुम्ही शिकताय बाळांनो. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ऍटलिस्ट याची तुम्ही एंट्रन्स टेस्ट द्या बाळांनो, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. चला आता आपण बॅक टू द पॉईंट येऊया. ठीक आहे. आता KTG बद्दल बोलूया बाळांनो. KTGचे मी तुम्हाला इथं काही टॉपिक सांगतोय. ठीक आहे. बघा इथं है ना, एक आहे स्पीड रिलेशन, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, डिग्री ऑफ फ्रीडम, टेम्परेचर रिलेशन. ठीक आहे. आणि आयडियल गॅस इक्वेशन वरती तुमचे प्रश्न येतात. ठीक आहे. आता प्रश्न मी तुम्हाला काही दाखवू इच्छितो. हा झाला तुमचा RMS स्पीड वरती बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर हा झाला तुमचा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वरती. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा मी गॅरंटेड सांगतो 10 ते 12 वेळा विचारला गेलेला आहे. हा 7 ते 8 वेळा विचारला गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर KTG वरती तुम्ही बघणार. ठीक आहे. हा आहे तुमचा डिग्री ऑफ फ्रीडमचा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की डिग्री ऑफ फ्रीडम वरती तुमचा प्रश्न येणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे बाळांनो तुमचा थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स मधून कुठून प्रश्न येतात तुम्ही इथं बघू शकतात. थर्मोडायनामिक्स वरती विचारलं जातं बाळांनो फर्स्ट लॉ, आयझोथर्मल वर्क, आयडियाबॅटिक प्रोसेसेस, हीट इंजिन, CPCV वरती क्वेश्चन येतात तुमचे. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता बाळांनो इंटरनल एनर्जी. ठीक आहे. त्यानंतर तुमचा आयझोथर्मल वरती प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हीट इंजिन वरती प्रश्न, त्यानंतर CPCV वरती प्रश्न बाळांनो. एवढे प्रश्न केले तुमचं मॅक्झिमम थर्मोडायनामिक्स कव्हर होऊन जातं बाळांनो. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता ती PDF मी तुम्हाला शेवटी दाखवून देतो, पण त्याआधी मी सगळे प्रश्न कव्हर करतो बाळांनो. ठीक आहे. फ्लुइड्स वरती बोलायला झालं तुमचा क्रॉस सेक्शन एरियावरती प्रश्न येतो बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर प्रेशर डेप्थ वरती तुमचा प्रश्न येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बर्नौलीज प्रिन्सिपल वरती येईल आणि सरफेस टेन्शन वरती येईल. जर सरफेस टेन्शन वरती नाही आला तर सरफेस एनर्जी वरती येईल. ठीक आहे. पण या दोघांमध्ये एक प्रश्न पक्का येणार आहे. गोष्ट समजते. ठीक आहे. कारण 8 ते 10 वेळा याच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत बाळांनो. अटेम्प्ट 1 मध्ये पण आले आणि लास्ट इयरला पण आले. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये यांचेच प्रश्न आपण टाकलेले आहेत, जेणेकरून मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न रिपीट होतील. आता केमिस्ट्री बद्दल बोलूया बाळांनो. ठीक आहे. केमिस्ट्री बद्दल जर बोलायला झालं तर गॅल्व्हॅनिक सेल तुमचा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल वरती क्वेश्चन 100% इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून. त्यानंतर तुमचा नर्न्स इक्वेशन 16 शिफ्ट झाल्या, कमीत कमी 12 शिफ्ट मध्ये नर्न्स इक्वेशन विचारलेलं आहे. प्लीज चेक करा अटेम्प्ट 1च्या. ठीक आहे. त्यानंतर तुमचा वीक इलेक्ट्रोलाइट वरती, मोलर कंडक्टिव्हिटी वरती बेसिकली प्रश्न येईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा कॉस्ट लॉ वरती प्रश्न 100% फिक्स आहे बाळांनो. थर्मोडायनामिक्स बद्दल बोलायला झालं बाळांनो तुमचा स्पॉन्टॅनिटी वरती एक प्रश्न पक्का आहे, डेल्जी वरती एक प्रश्न पक्का आहे, त्यानंतर हेस लॉ वरती एक प्रश्न पक्का आहे आणि एंट्रॉफी इन्क्रीज वरती एक प्रश्न पक्का आहे. ठीक आहे.
अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, अल्डोल कंडेन्सेशन वरती एक प्रश्न पक्का आहे, अल्डिहाइड ऑक्सिडेशन वरती एक प्रश्न पक्का आहे, मोस्ट रिलेटिव्ह कंपाऊंड वरती एक प्रश्न पक्का आहे, कॅनिंझारो रिएक्शन वरती एक प्रश्न पक्का आहे. त्यानंतर ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स मध्ये बाळांनो बॉइलिंग पॉईंटचा ट्रेंड विचारतील, मेल्टिंग पॉईंटचा विचारू शकतात, कशाचाही ट्रेंड विचारू शकतात. नोबल गॅसेस वरती तुमचा एक प्रश्न येईल. त्यानंतर फ्लोरीन वगैरे क्लोरीन वरती एक प्रश्न येईल. H2SO4 वरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला किती सांगितले बाळांनो, 4 चॅप्टर केमिस्ट्रीचे सांगितले, 4 मॅथ्सचे सांगितले. प्रत्येक चॅप्टर मधून 4 प्रश्न येणार आहेत. म्हणजे किती झाले तुमचे 4×16 4×16 16 32 32 मार्काचा आतापर्यंत आपण फिक्स मार्क्स तुमचे मी सांगितले बाळांनो. ठीक आहे. तुमचं आता मॅथ्स बद्दल बोलूया. डॉट प्रोडक्ट वरती एक प्रश्न पक्का आहे, अँगल बिटवीन 2 वेक्टर्स वरती एक प्रश्न पक्का आहे. त्यानंतर युनिट वेक्टर वरती एक प्रश्न पक्का आहे, प्रोजेक्शन वरती एक प्रश्न पक्का आहे. हे झाले वेक्टर बाळांनो. त्यानंतर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम अ प्लेन, डिस्टन्स ऑफ अनदर प्लेन फ्रॉम अ प्लेन, या तिघांपैकी एक कोणतं येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर अँगल बिटवीन 2 प्लेन्स, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, ठीक आहे, या दोघांपैकी कोणता येऊ शकतो. त्यानंतर वेक्टर इक्वेशन वरती तुमचा प्रश्न येईल. ठीक आहे, पॅरलल वेक्टर. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द 2 पॅरलल प्लेट्स, याच्यावरती तुमचा प्रश्न येईल. त्यानंतर डिफरन्शिएशन मधून बोलायचं झालं बाळांनो, तुमचा अशा पद्धतीचा डिफरन्शिएशनचा क्वेश्चन खूप जास्त रिपीट झालेला आहे. स्लोप टँजंटचा क्वेश्चन खूप जास्त रिपीट झालेला आहे. मॅक्झिमा मिनिमाचा प्रश्न खूप जास्त रिपीट झालेला आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा प्रश्न खूप जास्त रिपीट झाला आहे. त्यानंतर इंटिग्रेशन मध्ये हा दुसरा प्रश्न, हा पहिला प्रश्न बाळांनो, हा दुसरा प्रश्न तुमचा e⁻x चा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हा प्रश्न आणि त्यानंतर तुमचा हा प्रश्न, हे 4 प्रश्न सगळ्यात जास्त रिपीट झालेले आहेत. आता मी तुम्हाला काय सांगितले बाळांनो, 4 चॅप्टर सांगितले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथचे. ठीक आहे. म्हणजे तुमचे याचे फिजिक्सचे 16 मार्क झाले, याचे 16 मार्क झाले, याचे 32 मार्क झाले. किती झाले बाळांनो, 32 + 16 + 16 किती झाले, 32 × 64 64. मी किती सांगितलं होतं तुम्हाला, 60 मार्क तुमचे फिक्स करून देईल. ठीक आहे. आता 40 मार्क उरले बाळांनो. आता 40 मार्काबद्दल बोलूया. आतापर्यंत आपण 200 मार्काचा पेपर होता, 200 मार्कापैकी आपण किती 60 मार्क घेऊन आलो बाळांनो. ठीक आहे. आता पेपर किती मार्काचा उरला, 140. 140 मार्कांमध्ये तुम्ही सगळे जरी तुक्के मारले ना, सगळे जरी ए मारले, सगळे ए नाही मारायचे, मी असं नाही म्हणत ए मारायचे, मी एक वर्स्ट सिच्युएशन सांगतोय. सगळे जरी ए मारले ना, तरी तुमचे 1/4 ऑप्शन राईट येतील, है ना. म्हणजे 4 त्रिक 12, है ना. किती उरले तुमचे, 4 × 5 = 20. 35 मार्क तुमचे असेही राईट येणार आहेत बाळांनो, है ना. 60 + 35 किती झाले, 95 झाले का बाळांनो तुमचे, झाले का, है ना. 95 मार्क म्हणजे ऑलमोस्ट मी 100 कन्सिडर करू शकतो, है ना. कारण तिथं 64 झाले होते, 32 × 64 64 + 35 तुमचे किती झाले, 99 झाले, ऑलमोस्ट 100 झाले. अशा पद्धतीचे तुमचे 100 मार्क्स अजूनही फिक्स होऊ शकतात बाळांनो, विदाउट मच प्रिपरेशन, है ना. फिक्स क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, जे क्वेश्चन 100% येणारे असतात. ठीक आहे. हे सगळे टॉपिक्स करून ठेवा बाळांनो. ठीक आहे. KTG झालं तुमचं, फ्लुइड्समध्ये बर्नॉलिस, कंटिन्युटी, प्रेशर डेप्थ, सरफेस टेन्शन, कॅपिलरी राईज. ठीक आहे. त्यानंतर तुमचं केमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये नॉन्स इक्वेशन, EMF, कंडक्टिव्हिटी, कॉस्ट लॉ, सेल्स रिलेशन, येस मी तुम्हाला याचेच प्रश्न मी तुम्हाला सांगितले. पण इथं टॉपिक्स आहेत ना बाळांनो, या टॉपिकमधून प्रश्न तुमचे येणार आहेत. थर्मोडायनामिक्समध्ये ΔG, स्पॉन्टॅनिटी, हिस लॉ, एन्ट्रॉपी, ΔG आणि इक्विलिब्रियम. त्यानंतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिंझारो, रिमर टेमर पण येऊ शकतं. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी, ऑक्सिडेशन, ऍसिडिटी वरती. त्यानंतर DNA ब्लॉकमध्ये बाळांनो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, ऑक्सिडेशन, मॅग्नेटिझम, कलर, लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन. त्यानंतर ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्समध्ये ट्रेंड्स, ऑक्सिडेशन स्टेट, कंपाऊंड्स, अनोमली, नोबल गॅसेस. ठीक आहे. त्यानंतर वेक्टरमध्ये बाळांनो डॉट प्रोडक्ट, अँगल, प्रोजेक्शन, युनिट वेक्टर, डायरेक्शन, कोसाइन्स. ठीक आहे. त्यानंतर लाईन अँड प्लेनमध्ये बाळांनो प्लेन इक्वेशन, डिस्टन्स, अँगल, लाईन अँड इक्वेशन, शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर डिफरन्शिएशनमध्ये रूल्स, टँजंट, मॅक्झिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. इंटिग्रेशनमध्ये तुमचं स्टँडर्ड, सबस्टिट्यूशन, डिफाइनाइट प्रॉपर्टी, एरिया, बाय पार्ट्स. ठीक आहे. मॅट्रायसेसमध्ये डिटर्मिनंट, इनवर्स, ॲडजॉइंट, सॉल्व इक्वेशन अँड प्रॉपर्टीज. दॅट्स इट. एवढीच जर PDF तुम्ही व्यवस्थित केली बाळांनो, हे फिक्स क्वेश्चन आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे. आणि याचे सगळे प्रश्न आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टमध्येच टाकलेले आहेत, म्हणून क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टमधून 90% प्रश्न सेम टू सेम रिपीट होतात बाळांनो. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपवरती हे सगळ्या PDFs मी शेअर करून देईल. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.